आणि एका घरी 4 घरकुल. मला काल बोलली होती लहान लहान लेकरं. हा ती वय पण नाही ते. 18 बी नाही झाले. जागा नाही ना राशन कार्ड नाही. काहीच नाही. आईच्या नावावर वडिलाच्या नावावर 2 लेकरं शाळेला शिकलाले त्यांनी त्यांच्या नावावर घरकुल आहे. 1,20,000 त्यांच्या खात्यावर टाकले. 80 त्यांनी सरपंचाने घेतले आणि ही व्हिडिओ तुम्हाला दाखवतो वाटलं तर. शासनाने जे घर जे होतं का त्या घरावरती त्यांनी केलं. त्याला येऊ द्या थोडस. हे माझ्याकडे आलेली माणसं सगळी येडी आहेत. यांना काही कळत नाही. फक्त गावच्या सरपंचाला, तालुक्याच्या बीडीओला, गावच्या ग्रामसेवकाला सगळी अक्कल आहे. बाकी ह्या माणसांना काही अक्कल नाहीये. म्हणून हे माझ्याकडे आलेत. यांना गावाचा विकास करायचा आहे म्हणजे हे बेअक्कलच झाले ना. यांना काय म्हणजे हे एवढं पळत आहेत फक्त आणि फक्त गावाच्या विकासासाठी. आणि यांना काय केलं जातं, या पोराला मारलं. गावच्या भिकारचोट सरपंचाने मारला. अरे दलिंदरा, बांगड्या घालून हिंडरे. जर एखाद्या लेकराने प्रश्न विचारला म्हणून तुला राग येत असेल तर गावचा गु वाचा वाचा जे खातो तो खाऊ नको ना. जेव्हा आम्ही याच्याबद्दल विचारल्या जातं, आम्ही जेव्हा आवाज उठवतो त्यावेळेस या सो कॉल्ड दलिंदर ठेकेदारांना, सरपंचांना आणि भ्रष्ट ग्रामसेवकांना राग येतो. कशासाठी? की आम्ही आवाज उठवतोय म्हणून. मग हे 40-50 गावातली लोक एकत्रित येऊन इथं बसलेली आहेत. यांचा काय स्वार्थ असेल? गावाचा विकास करण्यासाठीच यांना काम करायचं असेल ना. जर तुमचा प्रश्नच विचारात घेतला जात नसेल तर यांना जाळायचंय काय? ही लोक आलेली काय येडी आहेत का? ही लोक आलेली काय पागल आहेत का? आणि हा विषय आहे औसा तालुक्याचाच. मागच्या वेळेस दाऊदपूरचा विषय होता. आता तुमचं गाव कोणतं आहे? जैन साहेब, रविराज साबळे पाटील बोलतोय. तुम्हाला परत फोन करावा लागलाय. तुमच्या पूर्ण पंचायत समितीमध्ये हाच प्रॉब्लेम आहे का? प्रत्येक ग्रामपंचायतच्या माणसाला कोणाला तरी मारल्या जात आहे. गावातला कोणता तरी सरपंच पुढे येतो, गावातल्या ग्रामसेवकाकडून दम दिला जातो. आता हे तुमचं गाव कोणतं? हे दापेगावचे माझ्याकडे 5-50 गावकरी मिळून आलेले आहेत. यांचं म्हणणं आहे आमच्या कोणत्याच तक्रारीची दखल घेतली जात नाही. नाही त्या ज्या दिवशी माझ्याकडे आले होते ना त्या दिवशी दुपारी मी विशेष म्हणजे स्पेशल त्यांना सांगून विस्तार अधिकारी पाठवले. अच्छा, पण नाही म्हणतायत हे गावकरी सगळे. ऐका ना, ऐका, चौकशी झाली नाही. त्यांच्या गावची ग्रामसेवक 1 महिन्याच्या सुट्टीवर गेले. ती सुट्टीवर जरी गेली तरी चौकशी होणार. हा, त्याच्यानंतर ज्यांना तुम्ही चौकशीसाठी पाठवलं ते 4 दिवसाच्या सुट्टीवर गेले. त्यांच्या घरात डेथ झाली होती. नाही होऊ द्या ना. ऐका ना, मग त्याच्या ऐका मी दावतपूरला आणि दापेगावला 3 विस्तार अधिकारी आहेत. ऐका, घरामध्ये डेथ झाल्यामुळे मला काही जास्त बोलता आलं नाही. ऐका, डेट होऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी त्यांचे काय म्हणतात ना, अंतिम संस्कार वगैरे उरकावे, अडचण नाही आम्हाला. पण यांचे 1-2 महिने नाही ना, 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला यांच्या गोष्टी होऊन. नाही, त्यांच्यामध्ये तक्रारी पण यांच्या पण 3-4 तक्रारी आहेत. बरं मला सांगा, मला कोणत्या नियमाखाली एकाच घरात 4-4, 5-5 घरकुल देतात तुम्ही? हो, सगळी बरोबर आहे, त्यांचं म्हणणंही बरोबर आहे, पण त्याची चौकशी तर करायला पाहिजे की. अहो चौकशी, आता 4 दिवस जर साहेब सुट्टीवर गेले, ऐका ना, तक्रार दिल्यानंतर आपण चौकशी लावली. चौकशी लावल्यानंतर चौकशी तरी होऊ द्यावं लागेल की आपल्याला. नाही चौकशी होऊ द्यावी लागेल, बरोबर आहे. फोन आला होता, मी त्यांनाही विचारलं होतं की मी पाठवल्यानंतर विस्तार अधिकारी आले होते का? तर आले होते म्हणे सर. दावतपूरचं काय झालं? झाली, त्यांनी चौकशी केलेली आहे, जाऊन आलेली आहे, रिपोर्ट त्यांचा वेटिंग आहे. अच्छा, किती वेळ लागेल त्याला आता रिपोर्टला? 2-3 दिवस तरी लागतील अजून. नाही, हे चुकीचं आहे साहेब. ऐका, 4 दिवस जर तुम्ही समोरच्याला वेळ देताय तर तो जागा होतो ना. माझं मत आहे, समजा एखाद्याने भ्रष्टाचार केला, याचा विषयच नाहीये. चौकशी झाली ना, चौकशी झाल्यानंतर अहवाल येणार आपल्याकडे. करणार काय तो? बदलू शकत नाही. माझी विनंती आहे तुम्हाला साहेब, तुम्ही एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहात, त्याप्रमाणे वागून जरा या सर्वसामान्य लोकांचा बी कधीतरी विचार करा, एवढी विनंती आहे आम्हाला. मुद्दे सांगितले होते ना, दावतपूरचा तर मी लावलंच आहे, तिथं ते जाऊन पण आलेले आहे. दातेगावचं पण झालेलं आहे ना, तर तिथं ते तक्रारदार आल्यानंतर तिथं पाठवून दिलेलं होतं मी विस्तार अधिकारी त्याच दिवशी. बाकीचे त्याचे दौरे कॅन्सल करून मी पाठवलं. हे समोर प्रकार आजच पाहिजे मला. आता कसं होतंय तसं शक्यतो करता येत नाही, पण मी ते बाकीचं कॅन्सल करून मी तिथं पाठवलं विस्तार अधिकारी. तुम्ही विशेष लक्ष घालून याच्याकडे लक्ष द्या साहेब. काय म्हणतात ना, थोडं वारीला ड्युटी असल्यामुळे मी तिकडे नाहीये. मला पंढरपूर वारीला ड्युटी आहे सध्या 10-12 दिवस. कारण कलेक्टर साहेब स्वतः आदेश देत आहेत म्हणले अवघड आहे ना.
अपंगाचा 5% निधी अपंगांवरती खर्चच होत नाही. सरपंचाला गोष्टी बोलले की सरपंच लोकांना मारत सुटलाय. ग्रामसेवकांना बोललं की ग्रामसेवक कोणतीही इज्जत देत नाही या गावकऱ्यांना. नाही मी स्वतः बघतो ते. हा ग्रामसभा प्लीज बघा तेवढं. मला परत फोन करायची गरज नका पडू देव साहेब. आमचं दुर्दैव एवढं आहे, आम्हाला कलेक्टरकडून ग्रामसभा विषय ग्रामसभा मागवावं लागले. ही सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आमचं. ही आहे परिस्थिती. अधिकाऱ्यांना फोन केला की यांच्याकडे ततमम शिवाय उत्तर नसतं. हे जे लोक सांगतात यांची सगळी कागदपत्र पडताळून बघितले मी. 2-2 महिन्याचे आदेश अशी केराची टोपली सारखे पडू नयेत. हे आता म्हणतायत की आम्ही बघितलंय. मी या व्हिडिओ मार्फत यांना इशारा देतोय. हे 40 लोक आहेत आज. 40,000 जमा करायला मला वेळ लागणार नाही. तुम्हाला आहे ना मस्ती आणि मगरुरी आली आहे सत्तेची. प्रशासनामध्ये बसल्यानंतर आमच्या बापाचं आमचं काहीच वाकडं होत नाही, आमचं कोणी काहीच करू शकत नाही याची मगरुरी आली आहे. तुम्ही जरा सुधरा. तुम्ही सर्वसामान्य जनतेच्या टॅक्स मधून ज्या पगारी घेतात ना त्या आमच्या सर्वसामान्यांचं काम करण्यासाठी असतात. हेच जर तुम्हाला समजत नसेल तर आज माझ्या ऑफिसला 40 आलेत. तुमच्या ऑफिसला येताना मी 40,000 घेऊन येईल आणि त्यावेळेस मग बघूया कोण जिंकतंय आणि कोण हरतंय ते. तुम्हाला पैसे देणारे, तुम्हाला भरवून मोठं करणारे लोकप्रतिनिधी, सरपंच हे जर चांगले वाटत असतील तर हे सर्वसामान्य माणसाचा आवाज आणि एल्गार खूप मोठा असतो. हे कायम लक्षात ठेवा. यांच्याकडे पैसे नसले तरी स्वाभिमान कायमस्वरूपी मोठा आहे हे तुम्ही विसरू नका. हे आज एक नाही, आज 40 आलेत, उद्या 40,000 यायला वेळ लागणार नाही. अख्ख्या महाराष्ट्रामधून मी माणसं प्रत्येक पंचायत समितीला घेऊन येईल. कारण की तुम्हाला भस्म्या चढलाय गावचा खाण्याचा, गावामध्ये आलेला पैसा अख्खा गिळंकृत करण्याचा आणि मौज मस्तीमध्ये राहण्याचा की तुमचं कोणी काहीच करू शकत नाही. तर ते विसरा आता. इथून पुढे तुम्हाला 100% धडा शिकवला जाईल. तुम्हाला काही बोलायचे? त्या पोराला मारलं हो, अक्षरशः प्रश्न विचारला म्हणजे मारलं. हे गावातले सरपंच आहेत ना, हे गावगुंड झालेत. इथं ज्यांनी भ्रष्टाचार केलाय ना हे गावगुंड झालेत. यांना फक्त एकच कळतंय की आपल्याला पैसे खाल्लेत म्हणजे दाबायचे, तर एखाद्याला मारायचं म्हणजे समोर कोणी येणार नाही. तर हे विसरा आता. लोकशाही त्याच समवेत आता सोशल मीडियाचं जग आहे. तुम्ही केलेली प्रत्येक कृती अख्ख्या देशानं, अख्खा महाराष्ट्र पाहतो. त्यामुळं सुधरा. आता जर या साहेबांनी दिलेल्या आश्वासनानंतर बी जर गोष्टी नाही झाल्या तर साहेबांना भेटायला यायला मला वेळ लागणार नाही. साहेब ऐका आणि 100% काम करा. धन्यवाद. ग्रामसेवक मॅडमला विचारलं ना काय कुठली पण गोष्ट तर मला माहितच नाही म्हणतात. टोटल गोष्ट ग्रामसेवक मॅडमला विचारलं मॅडम अशी योजना आहे का तर ती नाहीच. मग त्यांना आम्ही बोलल्यावर राग येतं की हा आणि कुठल्या पण गोष्टीला विचारायला कुठला तरी जी आर दाखवतात आणि त्या जी आर नुसार काहीच नसते. ते सभा आपलं ते विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये फक्त बोललेला शब्द असतो तो. तर तीच एक व्हिडिओ दाखवणार आणि असं हे नाही. तो जी आर दाखवला अपंगाचा 15 वित्तामधून 5% का खर्च केला नाही. घर बसलाले माझ्या भावाची मुलगी आपण आणि होती. कसं आहे वाघ हे अक्षरशः पैसे नसल्यामुळं. मूळ मुद्दा काय साहेब, एकदम रोजगार गरीब करून चालणारा मुलगा, दररोजच्या 500 रुपये कमवणारा मुलगा, दररोज पळवला म्हणून आम्ही सगळं गाववाले त्याच्या पाठीमागे आला. तुम्ही अजून एकत्रित व्हा. दादा, एकत्रित विनाकारण व्हा. त्याला मारहाण केले. आम्ही त्याचा सपोर्ट असल्यामुळे त्याला म्हणजे नंतर काय केलं त्याला भरपूर मारहाण केले त्यांनी. 2-3 उद्या तुम्ही त्याला सगळे न्याय दिला पाहिजे म्हणून आम्ही सगळं त्याच्या तुम्ही उद्या सगळे एक निवेदन तयार करा. उद्या आता जसे माझ्याकडे आलेला आहात तसेच सगळे मिळून या मिरगणेकडे जा. मिरगणेला संपूर्ण चौकशीचा अर्ज द्या. दादा अक्षरशः सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस आम्ही 2 जण गेलो फर्स्ट टाइम त्यावेळेस आम्ही अक्षरशः पेट्रोलची बाटली घेऊन गेलो होतो. आम्ही डायरेक्ट तसे बाटली मरायच्या गोष्टी नाही करायच्या. मरायची काय गरज आहे कोणाला? जागरण करण्यासाठी आम्ही ते प्रशासनाला असं नाही. आवाज वाढवला कायद्याची भाषा वापरली की सगळे जागे होतात. आम्हाला नाही लागत पेट्रोल तरी ऐकते आमचं. पेट्रोल मरायचे उपोषण असल्या गोष्टीच्या पडद्यात नाही पडायचं. गोष्टी करायच्या आपल्या ताकदीवर पावरीवरती. 4 मिनिटाचा एवढा बघा. ही शेवटचा त्यांना इशारा दिला होता. आता हे पोरग एमपीएससी करत होतं बरोबर ना? 4 मार्क गेले. एमपीएससी करत होता, आता ट्रक ड्रायव्हर आहे. याला काय घेणं ते नाही गावाचं? काहीच नाही ना. पण त्याला तर माहिती आहे की गावाचा कुठेतरी विकास झाला पाहिजे. आता हे आंदोलन काही खोटी आहेत कायची? साहेबच आहेत त्या काय आधी इंजिनियर आहेत 2-3. इंजिनियर मला पुन्हा धमकी दिली.
काय धमकी देत आहेत? याच्यात बोलतायत का? असं दिसत नाही पण दुसऱ्या पोरासोबत बोलतात, समोर समोर बोलणार अच्छा. औसा शहरामध्ये काही माणसं आहेत त्यांचे पाडले गुंड गुंड सर्वात मोठं करायला आपल्या हे आंदोलन केलेलं त्या पोरांनी. हे अधिकारी आहेत सगळे टगे. हे अशी परिस्थिती असं बघू द्या, ते जाऊ द्या, ठीक आहे. हे अधिकाऱ्यांना काय म्हणतात ना, न्यायाची आणि शांततेची भाषाच का कळत नाही हा प्रश्न पडलाय. पण तुम्हाला एक खरं सांगू का, भ्रष्ट अधिकाऱ्यांनो, तुम्ही जेवढा पण पैसा कमवाल ना, तुमच्या कामाला कधीच येणार नाही. आता त्याच्या पुढचं बोलायचं झालं तर मागच्या व्हिडिओचा संदर्भ समजून घ्या मला काय म्हणायचंय ते. पण तडफडवून मरता. हो, मी याच भाषेत बोलणार. तुम्ही जोपर्यंत सुधरत नाहीत, भ्रष्टाचार करायचं सोडून देत नाही, तोपर्यंत तुम्हाला हीच भाषा असणार. आता ही 40 आहेत, उद्या 40,000 करणार. नाहीच सुधारलात तर 100% येणार.